हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. हा थोडा स्पेशल व्हिडिओ असणार आहे. आज आहे 27 जानेवारी, 4 वाजून गेलेत. मी रॅन्डम लावलोय बघण्याचा मुलगी बघण्याचा कार्यक्रम. याला म्हटलं तुझं पण अशी मस्त रील बनली असती, टाकली असती टायमाच्या आधी. याला सस्पेन्स खेळायचं आहे. पण सस्पेन्स नाही, सगळे रील जे काही येतं सगळं येईल. पण सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे बघा इथं तयारी, सासू आणि सून एकदम पॅकिंग बिकिंग चालू आहे. किती दिवस राहिलेत? फक्त 5, 27 आणि 2 बरोबर आहे. 5 दिवस ना. 27 2 तारखेला एंगेजमेंट आहे. सो बघा त्याची तयारी चालू आहे. सगळं आबोलीसाठी जे काही घेतलं आहे त्याची पॅकिंग चालू आहे. ते असतं ना एंगेजमेंटला आधीच हे सगळं पॅक करून ठेवावं लागतं बघा. तिथं पण पॅकिंग चालू आहे एकदम व्यवस्थित. क्या बात आहे. मम्मी, हाऊ यू फिलिंग फायनली? मम्मीचा इंटरव्ह्यू घेणं मस्त आहे आता. हे बघा चेहऱ्यावरची स्माइलच दाखवते किती खुश आहे. भारी वाटते. निदान झोप लागते मला. एकदम निदान म्हणजे एकदम निवांत. निवांत झोप लागते मला. अच्छा भाभी, आपको क्या लग रहा है भाभी? फाइनली वो दिन आ गया फाइनली आ गया भैया, जहाँ पे आपको ये सब करना था. 2 से राह देख रहे थे. कितना? 2 साल 2 साल से राह देख रहे थे. अभी ये साल हमको बहुत भारी आया है. भारी आया है. फायनली अबोलीच्या नशिबात पडला आमचा दीपक आता उखाणे रेडी ठेवतोय. रोज उखाणे पाठ करतोय दीपक. अच्छीच गच्ची गच्चीवर टाकी. तू थांबा जरा. टाकीत मासा. फोन दे ना तू. माशाने मारला ए थांब जरा 2 मिनिटं थांब. झूठ पे झूठ बोले जा रही घाई है. झाली आहे लग्नाची तर काय सांगावं. खूपच घाई झाली. घाई नहीं झाली. आई एम सुपर एक्साइटेड, लिटिल बिट नर्वस. अभी पहले नहीं हो रहा था बट जैसे जैसे डेट पास शादी जब होई ना तब और नर्वसनेस है ना. किती भी खुशी हो थोड़ा नर्वस होता है ना थोड़ा, ये होना भी चाहिए. काय काय असतं बाबा. हे बघा हे मुमेंट्स कॅप्चर करून ठेवायला, म्हणजे हे आम्ही पुढे जाऊन बघू तेव्हा हे सगळं आठवेल. म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करून जरा हे कॅप्चर करून घेऊ. बिकॉज माझं ऑफिस चालू आहे आणि त्या ऑफिसचा नादात खूप सारे मुमेंट्स मिस पण होऊन जातात कधी कधी. पण थोडं टाईम काढून हे सगळं कॅप्चर करून घ्यायचं, ठीक आहे. आणि हा ब्लॉग मे बी एंगेजमेंट नंतर मी पोस्ट करेल असं वाटतं मला, म्हणून हे सगळं कॅप्चर करतो आता. नहीं है वो अच्छा नहीं, ये अच्छा है. ये दिखाओ. नहीं रुक ऐसे दिखाओ. ऐसे 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 दिखाओ. यस ये जाऊ दे. ऐसे ऐसे दिखाओ. ऐसे दिखा. ये देख. काही याच्यातलं स्पॉन्सर्ड नाहीये. काही इथे जे काही दिसतं ना, काही स्पॉन्सर नाहीये, काही नाहीये. आबोलीला जे जे आवडतं आम्ही विचारून तिच्या पसंतीने सगळं काही हा घेतलेलं आहे. म्हणजे वहिनींनी एक एक गोष्ट अशी चूज करून निवडून आम्ही स्वतः जाऊन सगळं घेऊन आलोय. आणि लोकांना वाटेल की नाही स्पॉन्सर हे ते नाही, तसलं काही नाही. सगळं हे चूज करून आणि आबोलीला विचारून तिचं मन पसंत तसं घेतलंय, ठीक आहे. असं आहे. सो अजून आपण नंतर जे जे काही कॅप्चर करता येईल ते कॅप्चर करेल. आता मी परत माझं काम करतो, ठीक आहे. वाव, तेरा मन लग रहा है ये काम में? काम में मन नाही लग रहा भाई. माझं खरंच कामात चित्त लागत नाही, बट करावं लागतंय. बिकॉज हे बघा आज काय आहे, असं वाटतं ते जाऊन आबोलीलाच भेटायचं. दुसरं कुठं असं वाटतं की तिला इथंच घेऊन यावं. घेऊन यावं. बरं आहे. अरे यार हे बघा आज 27 तारीख आहे ना. इथं हे बघा 27, 28, 29, 30, 31 हे 4 दिवस आणि 5च दिवस. 2ला तर ॲक्च्युअलमध्ये आपला प्रोग्राम आहे. सो टाईम नाही भेटणार. तसं आहे म्हणजे काही दिवस, काही क्षण बाकी आहे, ते पटापट निघून जातील. आणि मग चट मंगनी पटबिया. चट मंगनी आणि पडबिया ते सगळं ठीक आहे. ये वाढणार आहे आमच्या इथं. ए फायनली तो सो स्पेस होता एका जणाचा, एवढ्या वर्षापासून मी वाट बघत होते, ते फायनली फुलफिल होणार आहे. आणि राजा बहुत खुश है, तो इसके लिए मैं भी बहुत खुश हूँ. मी तर खुश है भाई. कोई इंटरव्ह्यू ले लो, कोई निर्णय पूछ लो, मी खुश आहे, ठीक आहे. सो मी खुश, सगळे खुश, सगळं बरोबर. आता मी काय काय बोलू मला समजत नाही, बट आय एम हॅपी. लेट्स गो. परत कामं करू आणि परत व्हिडिओ स्टार्ट करू जेव्हा आपण गरज असेल तेव्हा, ठीक आहे. परत मला बोलवण्यात आलेला आहे. हा ब्लॉग स्पेसिफिकली फक्त हे जी तयारी चालू आहे, सून आणि आई या दोघांनी जी मेहनत केली त्याचं रिझल्ट आलेलं आहे. आता तर वहिनी बोलली दाखवून दे, म्हणजे तुम्हाला लोकांना पण दिसेल. त्यानंतर घाईगडबडीत दाखवताना आलं म्हणून स्पेशली हा ब्लॉग त्याच्यासाठी, ठीक आहे. आमच्या तुमच्यासाठी पण ते बघायला भेटेल. सो शूट करून घेऊ, ठीक आहे. आणि माझं चेहऱ्यावर स्माईल होते. आय डोंट नो, ते ऑटोमॅटिक येऊन जातं. आई डोंट नो, ऑटोमेटिक आ जाता. अभी क्या ही करे.
ठीक आहे. आता मम्मी हे घरून घेऊन आली, मम्मी एक्सप्लेन करेल. हे काय मम्मी? हे गुडच्या भेल्या हा गुडचा भेल्या. खोडचा प्रोग्राम खोड बटाटा हा बॉक्स असं भारी आणि अच्छा हे चेंज आहे. अच्छा वो आएगा बराबर वैसा. ठीक है, जो मेन आइटम है वो ला हे ठीक आहे, हे तुम्हाला माहिती असेल. चाय पिने के लिए याइन को और याइन को भूख लगती है याईन म्हणजे अबोलीच्या मम्मीसाठी दे. ठीक आहे, हा गुडचे भेले चाय प्यायला चहा प्यायला. ठीक आहे, ठीक आहे याइन कॉफी पितात कॉफी. नहीं चाय पिता थोड़े त्यांना ठीक है. हाँ भाभी आप एक्सप्लेन करो अभी क्या है ये सब. और भाई क्या एकदम बघा किती मस्त. कॉन्ट्रॅक्ट घेतल्या जातील हे सगळे. तुमच्या घरी पण असं काही एंगेजमेंटचा प्रोग्राम असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट वर वहिनी. 1,00,000 खूप स्वस्त झालं का? अच्छा सामान पण सामान सगळं खरेदी करून देईल. अच्छा ठीक आहे. ओके लेट्स गेट स्टार्टेड. यू आर इन रॉंग पोझिशन. कम दिस साइड अँड शूट फ्रॉम हिअर. ओके मॅम ओके. मराठीत बोलले बरं होईल मॅम. बरं काका. सो हे मॅन्डेटरी नाही राहत, पण आय एम नॉट शुअर. खानदेशीची पद्धत नाही माहीत मला, पण विदर्भ साईडला आय एम व्हेरी प्राऊड अबाउट इट. विदर्भ साईडला आम्ही 9वीला भरवून करतो, बिकॉज स्टार्टिंगचे सगळे दिवस मुलींना लक्षात राहतात. कोण कसं वागलं, कोण कसं बोललं, कोण काय दिलं. सो नंतर कळेल, पण कोण काय दिलं ते पहिले कळणार आहे. सो लेट्स मेक अबोली हॅपी होपफुली बाय डुईंग ऑल दीज थिंग्स. तिच्यासाठी घेतली आहे एक छानशी बॅग, थोडं लग्न स्पेसिफिक वगैरे घेतली आहे. रिअली नाईस टायटन रागा वॉच मला खूप आवडली. मी माझ्या नवऱ्याकडनं पण सिमिलर नाही पण एक वॉच मागणार आहे, अॅनिव्हर्सरी येते तर. एक गॅसचं परफ्यूम आहे, देर इज अ सँडल. सो हे आम्ही सगळं मोस्टली अबोलीच्या चॉईसनी घेतलं आहे. स्पेसिफिकली द सँडल्स, द कॉस्मॅटिक्स, जसं तिला आवडते ते आम्ही आमच्या पसंतीने पण घेतलं आहे. तिथे बेसिक ज्वेलरी आहे. आय एम शुअर अबोली ते घालणार नाही, कारण की तिची चॉईस मला माहीत कळालेली आहे. ते फक्त शोसाठी म्हणून घेतलं आहे. डोंट वॉन्ट टू इन्व्हेस्ट मोर मनी ओव्हर देअर. मग एक मेकअप किट आहे, छोटीशी घेतली आहे. देयर इज अ ब्रश, नेल पेंट, मेकअप ब्रशेस, बँगल्स आणि साडी मॅचिंग घेतली आहे. होपफुली तिला साडी आवडेल. अगेन तिला मुद्दामून नाही दाखवली, बिकॉज आय थॉट की लेट्स कीप समथिंग फॉर हर ॲज अ सरप्राईज. तर एक पार्टी वेअर साडी आहे, असं लग्न फंक्शनमध्ये लायकीशी झगमग मस्त एक बारीकचं स्लीवलेस ब्लाऊज घालायचं, एकदम हॉट दिसेल ती. नेक्स्ट इज मेकअप. ऑल द मेकअप प्रोडक्ट्स आर दोज जी अबोली वापरते. सो मोस्टली लोक काय करतात, हा भाई दिख गया डाल दो 1000-1500 में मेकअप किट रेडी. वी हॅव नॉट डन दॅट, कारण की चेहऱ्याचा प्रश्न आहे, स्किनचा प्रश्न आहे आणि फाउंडेशन्स वगैरे याचं शेड्स जनरली माहीत नाही राहत. सो तिला विचारलं तू कोणता ब्रँड वापरते, कोणते शेड्स वापरते, तिने ते लिहून पाठवलं अँड अकॉर्डिंगली वी बॉट इट. काही एक्स्ट्रा गोष्टी पण ॲड केल्या जे तिने मेन्शन नव्हत्या केल्या, पण आय थॉट दॅट वी शुड बाय इट. सगळे मेकअप प्रोडक्ट्स आणि कॉस्मॅटिक्स ॲड केले आहेत. बॉडी शॉप शॅम्पू, कंडिशनर, एक्सफॉलिएटर, बॉडी वॉश आणि मॉइश्चरायझर दॅट वी हॅव ॲडेड ओव्हर देअर. एक अर्बन योगचं हॉट ब्रश जे मला पर्सनली खूप आवडतं, पण हा ब्रश खूप आवडतो. सो वी हॅव ऑर्डर्ड वन फॉर हर एज वेल. नॉट शुअर तिला आवडेल की नाही, पण इट्स युजफुल. चप्पल तर अबोली स्वतःच गेली होती घ्यायला. गॅसचं परफ्यूम दिस इज अ सिमिलर, एक म्हणजे सिमिलर नाही एक्झॅक्टली तोच परफ्यूम आहे जो माझ्या भावाने मला राखीला गिफ्ट केलेला. मला माहिती आहे त्याचा स्मेल कसा आहे, त्याची बॉटल कशी आहे, इट्स व्हेरी प्रीमियम, म्हणून ते एक ऑर्डर केलं. बाकी तर मग ओके, अजून थोडं सुंदर बनव, थोडं अजून छान पॅक करू. ठीक आहे. फ्रुट्स बाकी आहेत, 5 टाईपचे फ्रुटच्या 5 बास्केट्स वेगळ्या येतील. ड्रायफ्रुट्स बाकी आहेत, दॅट विल बी देअर. आता ड्रायफ्रुट्स येतील आणि एवढंच आहे. ठीक आहे, आता मी याच्यानंतर शॉर्ट्स घेईल सगळे की पॅक केल्यावर वाटतंय की सामान कमी आहे आपलं, पण ठीक आहे. आता असं काही दिसणार नाही, पण इंडिव्हिज्युअल असं एक पूर्ण झाल्यानंतर अजून बरं दिसेल. अजून भरपूरशा गोष्टी आहेत ज्या नंतर तुम्हाला फायनल आय डोंट नो ते दिसेल नसेल कसं होईल, बिकॉज फंक्शन दाखवता येत नाही, सगळे आपापले बिझी असतात. सो आता जेवढं फंक्शन मध्ये अजून याच्यात 2, 4, 5 गोष्टी ॲडिशनली आल्या तर ॲड होतील आणि फॉर शुअर ॲड होतील, कारण की वाटतं मला बघून असं की खूप साऱ्या गोष्टी आहेत अजून मिसिंग, त्या ॲड होऊन जातील नंतर. सो दाखवण्याचा मुद्दा असा की हे आम्हाला लाईफ लॉंग लक्षात राहील. या सगळ्या गोष्टींची वाट वहिनींनी, मम्मींनी असं खूप वर्षापासून बघितली आहे. म्हणजे हे लोक माझ्यापेक्षा असं एक्सायटेड होते की असं करू, हे करू, ते करू, लग्नात हा लेहंगा घालू. वहिनींचं तर एक बारीक होईल, हा लेहंगा घालेल, हा डान्स करेल, तो डान्स करेल, सगळं चालू होतं. सो मग हे सगळ्या गोष्टी कॅप्चर करून ठेवायला पाहिजे, असं आहे सगळं. आय होप हे तुम्ही सगळं बघितलं असेल, तुम्हाला आवडलं असेल. तुमच्या पण घरात जर लग्न असेल त्यांना शेअर करा.
तुमचे पार्टनर किंवा तुमची बहीण किंवा असं घरातलं कोणी मेंबर असेल त्यांना शेअर करा, किंवा माझ्यासारखा असं कोण खुश होऊन जातो नवरदेव असेल त्याला पण शेअर करू शकतात तुम्ही की ह्या कधी तो उसने किया रहता है ये सब. है ना. अशी माझी मोठी बहीणच आहे, वहिनी म्हणजे केलंय वहिनीने. ठीक आहे. सो त्यासाठी हा स्पेसिफिक ब्लॉग बनवला जेणेकरून तुम्हाला हे सगळं दिसेल आणि आम्हाला पण हे लक्षात राहील. आय होप तुम्हाला आवडलं असेल. हे आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता आबोली पण हळूहळू तुम्हाला दिसेल पुढच्या ब्लॉग्समध्ये, पूर्ण फॅमिली हळूहळू येईल. सो येस, बट आय एम हॅपी. कसं आहे, माझी आई हॅपी, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. वहिनी हॅपी, माझे बाकीचे फॅमिली मेंबर्स हॅपी, आबोली हॅपी, तिची फॅमिली हॅपी, सगळ्या हॅपी आहेत. ठीक आहे. टचवूड, नजर लगाओ मत. बाय. डू सबस्क्राईब. नेक्स्ट ब्लॉग असा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. ठीक आहे. बाय बाय. सगळी पॅकिंग वगैरे चालू होती, पण ट्रस्ट मी, माझ्या घरचे 3 मेंबर आम्हा दोघांवर एवढं असं प्रेम करतात ना, ते हळू आता गरज नाही आहे, ते तर होतंच. तेव्हापासून या सगळ्या गोष्टी ठरल्या आहेत. अबोलीला पण आणि मला पण असं अबोलीला कधी फील नाही करू दिलं त्यांनी की अबोली आता नवीन मेंबर येणार किंवा असं वाटतं की आम्ही किती वर्षापासून ओळखतो एकमेकांना आणि त्यांचं प्रेम दाखवत आहेत. त्या छोट्या गोष्टी जे करतायत सुपर एक्सायटेड होऊन, किंवा त्यांची एक्साइटमेंट जी दिसते सगळ्या गोष्टींमध्ये, आय एम ट्रूली ब्लेस्ड आणि असं भारी वाटतं मला. म्हणून मी प्रत्येक छोटी गोष्ट कॅप्चर करायचा प्रयत्न करतो आहे आणि जेव्हा पण या सगळ्या गोष्टी आल्या मी ऑटोमॅटिक स्माईल करायला लागतो आणि हॅपी होऊन जातो. सो असं आहे. ठीक आहे. चलो.